काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे। आपल्या सोबत यावरच बोलण्यासाठी माणिक ठाकरे सर आहेत। सर, या बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय झाले, चर्चा झाली, कारण सगळेच वरिष्ठ नेते काँग्रेसचे या बैठकीला उपस्थित होते। आज CWCची बैठक पार पडली। जवळजवळ 3-4 तासपर्यंत ही बैठक चालली आणि याच्यामध्ये ज्या निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने लढल्यात, काँग्रेस नेतृत्वाने लढल्यात, त्या काँग्रेस नेतृत्वाच्या संदर्भामधला आभाराचा प्रस्ताव ठेवण्यात आला। त्याचबरोबर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडनं सगळे प्रमुख नेते आहेत, संपूर्ण कार्यकर्ते आहेत, जनता, संपूर्ण देशामधली जनता आहेत, यांच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा CWC मीटिंगमध्ये ठेवण्यात आला आणि त्यानंतर सर्वांनी आग्रह केला की राहुलजी गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं पाहिजे आणि अत्यंत आग्रह झालात आणि आग्रहामध्ये त्या ठिकाणी राहुलजींनी सांगितलं की मी ठीक आहे, तुमच्या याचा विचार मी करतोय आणि माझा विचार करून मी तशा प्रकारचा निर्णय कळवतो। म्हणजे मला तर आम्हाला सर्वांना असं वाटतं की आम्ही सर्वांनी टोकाचा आग्रह केलात आणि त्यामुळे राहुलजी गांधी स्वीकारतील अशा प्रकारची पूर्णपणे आम्हाला खात्री आहे। परत विचार करून मी सांगेल अशा प्रकारे राहुलजींनी म्हटल्यामुळं काही वेळ थांबावं लागेल। निश्चितपणे राहुल गांधीच त्या ठिकाणी अपोजिशन लीडर होते। त्याचबरोबर संसदीय नेतेपदी सोनिया गांधींची वर्णी लागावी यासाठी देखील मागणी झाली सगळ्यांची। नाही, तसा काही प्रस्ताव सर्वांमध्ये आला नाही, परंतु त्याही संदर्भामध्ये सर्वांची इच्छा असतं की सोनियाजी गांधी आहे, त्यांनी फार नेतृत्व केलं आहे, देशाचं नेतृत्व केलेलं आहे, काँग्रेस पक्षाचं अनेक वर्षानुवर्ष ते राहिले आहेत आणि यावेळेस संपूर्ण संसदीय संपूर्ण पक्षाची एक युनिटी म्हणून त्यांनी मागच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम केलं। परंतु या संदर्भातलाही विचार पुढच्याही मीटिंगमध्ये होऊ शकतो, आणखी चर्चा होऊ शकते त्याच्यावर। राज्यामध्ये काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस हे मोठं भाऊ असं चर्चा राज्यामध्ये सुरू आहे आणि यावरून महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसते। नाही, एक स्पष्ट आहे की एकूणच तिन्ही पक्षांमधून काँग्रेस पक्षाला जास्त जागा पार्लमेंटच्या मिळाल्या, हे तर नाकारता येण्यासारखं नाही। परंतु ह्या जरी असल्या तरी तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रपणे बसतील आणि काय फॉर्म्युला ठरवायचा, कशा पद्धतीनं आपण निवडणुकीचं मध्ये उमेदवाराचं वाटप करायचं, हे त्यावर चर्चा होईल। परंतु मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून कोणाला मोठा भाऊ एकाने म्हटलं, परंतु जास्त जागा मिळाल्यामुळे थोडंसं विधानसभेला जास्त जागा मागण्याची प्रयत्न होत आहे, दावा केला जातोय। नाही, हे दावा काय करायचं, काय विषय ठेवायचा, हा एकूणच त्या ठिकाणी जी बैठक होईल तिन्ही पक्षाची एकत्र येत्या त्यावेळेला चर्चा होईल ना। आज आम्ही म्हणायचं आमचं सगळ्यात जास्त आहे, त्यांनी म्हणणे आमच्यामुळेच निवडून आले, दुसऱ्यांनी म्हणायचं की आम्ही सगळं प्लॅनिंग केलं। म्हणजे हे इंटरनल कुठेही मतभेद नाही आहेत आणि त्याच्यामुळं कोणी अशा पद्धतीनं हे करणं सुद्धा मला तरी वाटतं की फार सोयीचं नाही होणार। म्हणून ज्यावेळेला आपण बसू त्यावेळेला चर्चा होईल की आमच्या जागा जास्त आल्यात, आम्हाला काही जागा आणखी दिल्या पाहिजे की काय असेल ते, त्यावर चर्चा त्यावेळेला होऊ शकतं। पण असं पब्लिकली चर्चा करण्याचं मला तरी वाटतं कुठलं कारण नाही। खासदार जे आहेत नरेश म्हस्के त्यांनी असं पत्रकार परिषद घेऊन दावा केलाय की महाविकास आघाडीचे काही खासदार, अर्थात त्यांनी 2-3 खासदार आता तरी सांगितलेत की ते त्यांच्या संपर्कात आहेत, ते त्यांच्यासोबत येतील शिंदे साहेबांसोबत, म्हणजे अर्थातच शिवसेनेसोबत शिंदे गट। त्यांना माहीत आहे की आज हवा पालटलेली आहे आणि हवा जी आहे ते इंडिया आघाडीच्या बाजूला वाहत आहेत आणि त्यामुळे जातील तर कुठे जातील हे जनताही जाणतं आणि सगळ्यांना माहीत आहे। परंतु असं काहीतरी करायचं की आमच्याकडेच येऊन राहिले, हवा कुठे वाहत आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यावरून हे स्पष्ट होतं की जाईल कुठे कोणी आमदार किंवा खासदार तर ते इंडिया आघाडीकडे जाईल। यांच्याकडे येण्याचं कुठलं कारण शिल्लक राहिलं आता की यांच्याकडे जाईल म्हणून? कुठेतरी हवा अशा प्रकारे बनवण्याचा किंवा त्यांच्या विरोधामध्ये वाहत असलेली हवा कुठे थांबवण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न आहे। आज संध्याकाळी पुन्हा एकदा बैठक आहे, सगळे वरिष्ठ नेते काँग्रेसचे त्या बैठकीला सगळे खासदार उपस्थित राहणार आहेत। हां, आज 5:30 वाजता परत बैठक आहेत खासदारांची, त्यांचे झालं त्या बैठकीमध्ये 6 वाजता आम्ही सगळेच सहभागी होणार आहोत। नंतर इथे डिनरचा वगैरे जो काही भाग असेल तर याच ठिकाणी या स्थळावर होईल।
जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसच्या बैठकांचा दौर सुरू आहे. सकाळी ही बैठक संपली आणि पुन्हा एकदा संध्याकाळी सगळे जे नवीन खासदार निवडून आलेले आहेत त्यांची या ठिकाणी बैठक पार पडणार आहे आणि सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर एकत्र ते डिनर अर्थातच जेवण देखील एकत्र करणार आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.